सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला असे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत, जे आज उभ्या महाराष्ट्राचे आरोग्य कार्यवाहक आहेत. शिक्षणाबद्दल असलेला लगाव, जिव्हाळा, ओढ आणि शिक्षणाप्रती असलेल्या आस्थेमुळे अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी का पदवी, व्यवस्थापन या क्षेत्रात पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट मिळवली. करुणी रक्ताचे त्यांनी पाणी, साक्षर करण्याचा त्यांचा हा विचार ध्यानी. शिकली सवरली वंचित लेकरं झाली ज्ञानी, या विचारानं आपल्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या इतर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून विद्येचं माहेरघर म्हटलं जातं त्या पुण्यामध्ये JSPM या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली व कळीतून फुलाचा उगम व्हावा तसं 15 शिक्षक 300 विद्यार्थी वरून आज त्यांनी रुजवलेलं रोपटं 87 कॉलेज आणि 70,000 विद्यार्थी इतकं मोठं त्याचं महावृक्ष झालं आहे व गावाकडून येणाऱ्या जिद्द चिकाटी असणाऱ्या होतकरू मुलांना त्यांची आज छाया मिळते आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद यांसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन साखर कारखाने सुरू केले आणि बघता बघता या समाजसेवी समाज रक्षकाचे रूपांतर शेतकऱ्यांच्या पाठीराख्यात कधी झाले कळलेच नाही. कष्टकऱ्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी निर्भीडपणे उभे राहिले असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर तानाजीराव सावंत. माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000 साली स्थापन झालेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या अंतर्गत सोनारी, विहाल, लवंगी, वाशी, आलेगाव येथे साखर कारखान्यांचे प्रकल्प चालू केले आहेत. कारखान्यांच्या सहाय्यानं त्यांनी या जिल्ह्यातच 25,000 लोकांना रोजगार उपलब्ध केले आहेत. समाजकारण करून उत्तम समाजसेवा करण्यासाठी राजकारणाचा आधार हवा म्हणून माननीय डॉक्टर तानाजी सावंत यांनी यवतमाळ येथे 2016 साली विधान परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात माननीय डॉक्टर तानाजी सावंतांनी जलसंधारण मंत्री या पदाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शिवजलक्रांती अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारानं दुष्काळी विभाग व शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले. परांडातील बावची येथे अल्फा नदीवर जनसहभाग व तरुणाईच्या सहाय्यानं खोलीकरण व रुंदीकरण करून नदीला पुनर्जीवित करण्यात आले. परिणामतः जलक्षेत्र तसेच बागायती क्षेत्र वाढले. हाच परांडा पॅटर्न म्हणून ओळखला जातो. पुढील निवडणुकीत भूम, परांडा, वाशिम येथून 32,000 पेक्षाही अधिक मतानं आघाडीवर निवडून आले व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री पदाची धुरा स्वीकारली. अवघ्या 100 दिवसात त्यांनी आपल्या कल्पक आरोग्यदायी विविध योजनांच्या द्वारे जनसामान्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील जनतेच्या मोफत सेवेसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत गोरगरिबांच्या भल्यासाठी 270 दवाखाने सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य वर्धिनी केंद्रात 1406 समुदाय वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येत आहेत. जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी परांडा येथे महाआरोग्य मेळ्याचं शिवधनुष्य निष्णात डॉक्टर, आरोग्य सेवक, कार्यकर्ते यांच्या मदतीनं पेलले व 3.5 लाख यावर लोकांना या शिबिरामध्ये परीक्षण, प्रिस्क्रिप्शन, प्राथमिक आरोग्य सेवा व तसेच औषधे देण्यात आली. ज्यांना गरज आहे त्यांना पूर्ण ट्रीटमेंटसाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. माणसात रूप आम्ही देवाचे पाहिले, धुळीतून उभं राहून आज आमचे आकाश जाहले. माननीय पंतप्रधान साहेबांचे स्वप्न डिजिटल आरोग्य कार्ड म्हणजेच आभा कार्ड साकार करून सर्वसामान्यांना तपासणीचे महत्त्व कळावे म्हणून डॉक्टरांनी विशेष प्रयत्न केले. नमस्कार. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी
यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरुवात झालेली आहे. आभा हेल्थ कार्ड हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा बनवत आहे. यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर 3रा क्रमांक मिळाला आहे. महिलांच्या आरोग्याचा विचार करून यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 4,39,00,000 माता भगिनींच्या आरोग्य तपासण्या पूर्ण केल्या आहेत. तसेच औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी पुढील टप्प्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे देशात हा उपक्रम आदर्श ठरला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी एक व्यक्ती एक पद हा उपक्रम राबविला. आरोग्य मंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना नियोजित व अचानक भेटी देऊन त्यामधून सर्वसामान्य रुग्णांशी संवाद साधला. हा लोकोपयोगी उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने नवरात्र उत्सवाचे निमित्त साधून आखला ही अतिशय आनंदाची बाब आहे. महिला ही घराचा केंद्रबिंदू असते. महिला सुदृढ तर कुटुंब सुदृढ आणि कुटुंब सुदृढ तर समाज आणि पर्यायाने देश सुदृढ. आपला सहभाग हीच खऱ्या अर्थानं नवरात्रीतील देवीची उपासना असणार आहे, शक्तीची उपासना असणार आहे. माता सुरक्षित घर सुरक्षित आता जे अभियान आपण राबवतोय महाराष्ट्रभर तो राबवतोय. चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग असेल, दुर्गम भाग असेल. कारण माता स्त्री आणि तिच्या भोवती अख्खं कुटुंब फिरत असतं आणि ह्या कुटुंबाच्या संकल्पनेतनं ते स्वतःच्या आरोग्याकडं प्रचंड दुर्लक्ष होतं. मूळ मुद्दा तोच उचलून माता सुरक्षित तर घर सुरक्षित म्हणून ह्या मातेचंच पूर्ण जे आरोग्याची चाचणी असेल, वेगवेगळ्या चाचण्या त्या सगळ्या चाचण्या फ्री ऑफ कॉस्ट आपण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवतोय. आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली पंधरवड्यात 600 पेक्षा जास्त आरोग्य शिबिर यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. कोविड पाठोपाठ महाराष्ट्रावर आलेल्या गोवरचा धोका टाळण्यासाठी गोवर प्रतिबंधक टास्क फोर्सद्वारे विशेष मोहीम हाती घेऊन सातत्यानं प्रयत्न करत गोवरवर नियंत्रण मिळवण्यात आले. क्षयरोग मुक्त महाराष्ट्रासाठी आपण कटिबद्ध आहोत. बदलत्या मोबाईलच्या जमान्यात आरोग्य शिक्षण व माहिती मोबाईलद्वारे काही क्षणात गावागावात मोबाईलवर उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मधुमेह मुक्त महाराष्ट्र या कामासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. अतिदुर्गम मेळघाटातील समस्या जाणून घेण्यासाठी व हा विषय समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतः मेळघाट येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व समस्या जाणून घेऊन त्याकरता नियोजन करण्यावर प्राधान्य दिले आहे. आरोग्य क्षेत्र हे सातत्यानं कार्यरत असावे लागते म्हणून भविष्यातील अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम जसे की आरोग्य महामंडळाची स्थापना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित टप्पा 2 ची अंमलबजावणी, राज्यातील रुग्णवाहिनीचे बळकटीकरण, महात्मा फुले जन आरोग्य सेवेचे विस्तारीकरण, 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्य तपासण्या हे माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आरोग्य खात्याची जबाबदारी सक्षमरित्या पार पाडण्यासाठी माननीय डॉक्टर तानाजी सावंत सातत्यानं प्रयत्नशील आहेत. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराचा पाया आजचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रचला व हा पुरस्कार आज माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी खऱ्या अर्थाने साकार केला. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.